प्रदीर्घ राजकीय कारकीर्द असणाऱ्या शरद पवारांना एखाद्या निवडणुकीतून काही सिद्ध करावं लागतं असं त्यांचे विरोधकही म्हणणार नाहीत. महाराष्ट्रात शरद पवारांची पॉवर दिसून आली आहे, पण तरीही या निकालांनी काही गोष्टी हे नक्की स्पष्ट झाल्यात. एक म्हणजे आजही त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार शरद पवारांकडेच आहेत, त्यांनाच बांधलेले आहेत. बारामतीही त्यांचीच आहे. 84व्या वर्षीही राजकारणात तेवढेच कार्यरत राहून पवार नवीन राजकीय समीकरणं बांधू शकतात आणि निवडणूक जिंकू शकतात हे सिद्ध झालंय. त्यामुळे पक्ष, चिन्ह आणि बहुतांश लोकप्रतिनिधी हातून गेलेले शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या विजयाचे नायक आहेत. शरद पवारांनी 10 जागा लढवल्या आणि त्यातल्या 8 जागा जिंकल्या, म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त आहे. शिवाय पूर्वीच्या एकसंध राष्ट्रवादीपेक्षा त्यांचे जास्त खासदार आले. या निकालाने शरद पवारांना पुन्हा एकदा राज्याच्या आणि मुख्यतः केंद्रातल्या राजकारणात निर्णायक स्थानी आणून बसवलाय. नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव हा जो कायमचा पवारांचा हातखंड राहिलाय त्याला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. भाजपला पूर्ण बहुमत नाही, एनडीएतले सगळे घटक पक्ष खुश नाहीत. नितीश कुमार व चंद्राबाबू नायडूंशी पवारांचे असलेले संबंध आणि दिल्लीतल्या जोडाजोडीच्या राजकारणाचा पवारांचा प्रदीर्घ अनुभव यामुळे देशातल्या सद्य राजकीय परिस्थितीमध्ये शरद पवार निर्णायक भूमिका बजावू शकतात. इंडिया आघाडी सत्ता स्थापनेचा प्रयत्न करेल का यावर हे अवलंबून असेल, पण पवारांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत तशी संधी या निकालामुळे त्यांना पुन्हा मिळाली आहे हे नक्की. बाकी तुम्हाला शरद पवार यांच्या राजकीय शैलीबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.